प्रकरण 1. Make sure you work on that research paper. We have very little time in our hand, okay? प्रोफेसर गॉर्डन मला भराभर सूचना देत होते, पण एव्हाना माझं त्यांच्या बोलण्यावरून लक्ष उडालं होतं. त्यांचा पुन्हा आवाज आला. मिस्टर देसाई, आर यू लिस्निंग टू मी? येस येस प्रोफेसर, मी भानावर येत म्हणालो. आय डोंट नो व्हाय यू आर सो लॉस्ट दीज डेज. इज एव्हरीथिंग ओके? त्यांनी विचारलं. येस प्रोफेसर, मी माझी बॅग खांद्यावर चढवत म्हणालो. सी यू ऑन मंडे. मी प्रोफेसर गॉर्डनच्या केबिनमधून बाहेर पडलो. थंडीची एक विलक्षण लाट माझ्या अंगावर येऊन आदळली. तो जानेवारीचा महिना होता आणि केम्ब्रिजमधलं तापमान 5 अंश सेल्सिअसवर घसरलं होतं. रात्रीच्या वेळी तर ते शून्याच्या जवळ जाईल असा अंदाज होता. मी अंगात 2 टी-शर्ट घालून त्यावर थर्मल रेझिस्टंट जॅकेट चढवलं होतं. तरीही शरीराच्या उघड्या भागातून थंडी अंगात शिरकाव करत होतीच. इंग्लंडमध्ये म्हणजे UK येऊन आता मला 3 वर्ष होत आली होती. तरीही इथल्या वातावरणाशी जुळवून घेणं मला अद्याप जमलेलं नव्हतं. मी केम्ब्रिजच्या अंधारलेल्या कॉरिडॉर्समधून चालत बाहेर पडलो. संध्याकाळचे जेमतेम 5 वाजले होते, पण तरीही सर्वत्र गुडूप अंधार पडला होता. हिवाळ्यात इथला दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 4 इतकाच. 4 नंतर संध्याकाळ होते आणि 5 वाजता रात्र होते. केम्ब्रिज विद्यापीठाच्या विस्तीर्ण आवारात तुरळक विद्यार्थी दिसत होते. आधीच बाहेर अंधार आणि त्यात अशी थंडी. या वातावरणात बाहेर पडणं कुणालाच सोयीस्कर नव्हतं. मीही लगबगीने सायकल स्टँडपाशी पोहोचलो. माझी सायकल अनलॉक केली आणि तीवर बसून माझ्या खोलीकडे निघालो. 3 वर्ष. 3 वर्षात मी केवळ एकदाच भारतात गेलो होतो, तेही केवळ 2 आठवड्यांसाठी. मी करत असलेल्या रिसर्चचा विषयच इतका खोल होता की ते करत असताना ढिलाईला कोणतीही जागाच नव्हती. प्रोफेसर गॉर्डन हे एक जगविख्यात शास्त्रज्ञ होते आणि त्यांचे डीप न्यूरल नेटवर्क या विषयात कितीतरी रिसर्च पेपर प्रकाशित झाले होते. आत्ता आम्ही या विषयाचा खगोलशास्त्रात कसा उपयोग करता येईल यावर संशोधन करत होतो. प्रोफेसर गॉर्डनकडून मला खूप काही शिकायला मिळालं होतं, पण तो मनुष्य एकलकोंडा होता. संशोधन सोडून त्याच्या आयुष्यात दुसरं काही नव्हतंच. पण मला कुटुंब होतं, मित्र होते. ते सगळे हजारो मैल दूर भारतात होते. त्यांना भेटायची इच्छा मला सतत होत होती. पण गॉर्डनना ही गोष्ट कोण समजावणार? लक्षात ठेव, तू हे संशोधन मानवजातीसाठी करतोयस आणि मानवजातीचं कल्याण हे मित्र आणि कुटुंबापेक्षा कधीही महत्वाचं आहे. प्रोफेसर गॉर्डनचं वाक्य. माझ्या घरी जाण्याचे कित्येक प्रस्ताव त्यांनी हे ऐकवून खारीज केले. मलाही त्यांच्या रिसर्चमध्ये काम करायला मजा येत होती, नाही असं नाही. पण वर्षातून निदान 1 आठवडा तरी सुट्टी घेऊन भारतात जायला मिळालं असतं तरी मी माझं काम अधिक जोमाने करू शकलो असतो. पण गॉर्डनच्या हट्टामुळे मला हलता येत नव्हतं आणि त्यामुळेच आजकाल मला हरवल्यासारखं वाटत होतं. माझ्या संशोधनाची गती कमी झाली होती. मेंदूचं कार्य विस्कळीत झालं होतं. मी IITमध्ये असतानाही माझा प्रोजेक्ट गाईड असाच हेकेखोर होता. त्याच्या हाताखाली काम करतानाही कधीकधी डोकं सुन्न व्हायचं. पण त्यावेळी माझी गाडी रुळावर आणायला तिथं माझा मित्र उपस्थित होता, अल्फा. तो मुंबईत माझ्या कॉलेजपासून जवळच एका फ्लॅटवर राहायचा. मला कधीकधी अभ्यासाचं ओव्हरलोड झालं की मी त्याच्या फ्लॅटवर जाऊन धडकायचो. त्याचं जग माझ्यापेक्षा इतकं वेगळं होतं की त्याच्यासोबत 2 दिवस राहिल्यावर मला पूर्णतः रिसेट झाल्यासारखं वाटायचं. त्याच्यासोबत ॲडव्हेंचर करून मला जीवात जीव आल्यासारखं वाटायचं. खरं तर इथे केम्ब्रिजमध्ये मला अल्फाची जास्त गरज होती, कारण इथली परिस्थिती भौतिक आणि मानसिकदृष्ट्या अगदीच प्रतिकूल होती. पण काय करणार? तो काही भारत सोडून इकडे येणार नव्हता आणि मी काही एकट्याने साहस मोहिमेवर जाणार नव्हतो. त्यामुळे माझ्या विचारांची गाडी रिसर्च पेपरवर वळवत मी सायकल चालवणं सुरू ठेवलं. मी ट्रॅम्पिंग्टन रोडवर वळलो आणि मला डाव्या बाजूला स्टुडंट्स क्वार्टर्स लागले. एका बाजूला ओळीने क्वार्टर्सची दुमजली घरं होती.
आणि दुसऱ्या बाजूला कॅम नदीचा कॅम्पसमधून जाणारा एक छोटा अरुंद प्रवाह होता. दुपारी झालेल्या तुरळक पावसामुळे रस्ता ओलसर झाला होता आणि स्ट्रीट लॅम्पच्या मंद पिवळ्या प्रकाशात तो चमकत होता. मी माझ्या क्वार्टरच्या समोर आलो आणि स्टँडला सायकल पार्क केली. दारातून आत जाताच माझ्या अंगात उबेचा प्रवाह शिरला आणि मनात एक सुखावह लाट पसरली. माझी खोली दुसऱ्या मजल्यावर होती. करकरणाऱ्या लाकडी पायऱ्या चढून मी वरती पोहोचलो आणि दाराचं लॉक काढलं. आतमध्ये शिरून मागे दार लावून घेतलं आणि तेव्हाच मला एकाएकी खोलीतून आवाज आला. "खूप वाट बघायला लावलीस मित्रा. कधीपासून अंधारात तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलोय." तो आवाज मला इतका अनपेक्षित होता की मला जबर धक्का बसला आणि मी मोठ्याने ओरडलोच. लावलेलं दार परत उघडून मी घाईघाईने कॉरिडॉरमध्ये आलो आणि भीत भीतच खोलीच्या दिशेने पाहू लागलो. माझी नेहमीची खुर्ची खिडकीच्या दिशेने वळवली होती आणि त्यात पाठमोरं कोणीतरी बसलेलं होतं. पण हे कसं शक्य होतं? माझ्या खोलीच्या कुलपाच्या 2च किल्ल्या होत्या. एक माझ्या हातात होती आणि एक खोलीतल्याच कपाटात होती. किल्लीशिवाय कोणी खोलीत शिरलंच कसं आणि तो मनुष्य होता तरी कोण? इतक्या प्रश्नांच्या गर्दीतही का कोणास ठाऊक पण मला तो आवाज ओळखीचा वाटला. "अरे एवढा घाबरतोस काय? 3 वर्षात माझा आवाज विसरलास तुझा?" तो मनुष्य खुर्चीतून उठला, दरवाजापाशी चालत आला. एव्हाना तो कोण आहे हे मला कळून चुकलं होतं. पण हे कसं शक्य होतं? तो इथे असा. त्याने स्वतःच दाराजवळच्या स्विचबोर्डावरचं बटन दाबून खोलीचा दिवा लावला आणि लख्ख प्रकाशात मला त्याचा चेहरा दिसला. तो अल्फा होता. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. आत्ताच काही वेळापूर्वी मी त्याच्याबद्दल विचार करत होतो, म्हणून तर मला तो समोर आल्याचा भास होत नव्हता ना. मी स्वतःलाच चिमटा काढला, पण थंडीने सुन्न पडलेल्या माझ्या हातांना काही जाणवलंच नाही. माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून बाजूच्या खोलीतील काही मुलं कॉरिडॉरमध्ये आली होती आणि काय घडलं हे पाहू लागली होती. अल्फाने त्यांना सांगितलं, "डोंट वरी, आय एम हिज फ्रेंड." त्यांनी माझ्याकडे उत्तराच्या अपेक्षेने पाहिलं. येस, येस, ही इज माय फ्रेंड." मी चाचपडतच उत्तरलो. सगळेजण साशंकतेने आमच्याकडे पाहत होते. अल्फाने मला आत ओढलं आणि दरवाजा बंद करून घेतला. "प्रभू मित्रा, तू असं भूत बघितल्यासारखा चेहरा करून का उभा आहेस? बाहेरच्या लोकांना मी कोणीतरी घुसखोर आहे असं वाटायला असणार." अल्फा म्हणाला. "अरे पण तू इथं असा अचानक?" मला अजूनही धक्क्यातून सावरता येत नव्हतं. "आणि तेही कुलूपबंद खोलीच्या आत. हा भुताटकीचा प्रकार नाही तर काय आहे अल्फा?" "कुलूप मला एखाद्या खोलीत जाण्यापासून अडवू शकेल असं तुला अजूनही वाटतं प्रभू?" "खरंच तुम्हाला विसरलायस असं म्हणायला पाहिजे." अल्फा खुर्चीवर बसकण मारत म्हणाला. मीही दुसरी खुर्ची ओढून तिच्यावर विसावलो. "पण तू इथे करतोयस तरी काय? अचानक यूकेमध्ये कसा काय उतरलास?" मी विचारलं. सांगतो सांगतो, पण आधी माझा थोडा पाहुणचार करशील?" "तुझ्याकडे इलेक्ट्रिक केटल दिसतंय. त्यात मी पाणी आधीच घालून ठेवलेलं आहे. कपात कॉफी देखील टाकली आहे. आता मस्तपैकी ते पाणी उकळ आणि 2 कप कडक ब्लॅक कॉफी बनवून घेऊन ये." अल्फाने करून ठेवलेल्या तयारीचं मला नवलच वाटलं. मी मिनिटभरात कॉफी बनवली, अल्फाच्या हातात त्याचा कप दिला आणि माझा कप घेऊन खुर्चीवर बसलो. "हा, मी इथे कसा आलो हे सांगतोच, पण ती एक मोठी कहाणी आहे. त्यात शिरण्यापूर्वी मला तुझ्याकडून ऐकायचंय, तू कसा आहेस? माझ्या अंदाजानुसार इथे आल्यावर पहिले काही दिवस इथलं जेवण तुला सोसलं नाही आणि त्यामुळे तू चांगलाच बारीक झाला होतास. पण आता तुझी तब्येत पहिल्यासारखी झालीय. इथे आल्यापासून तुझी मानसिक स्थिती रोलर कोस्टर सारखी वर-खाली होते असं एकूणच दिसतंय. कधी तू संपूर्णपणे संशोधनात स्वतःला झोकून देतोस, तर कधी संसारावरून मन उडालेल्या माणसासारखा वागतोस. आता सध्या तुझी दुसरी अवस्था सुरू आहे, बरोबर ना? हरवल्यासारखं नको नकोसं वाटतंय. घरची आठवण, कदाचित माझी आठवण
अगदी परवापर्यंत तू व्यवस्थित होतास असं दिसतंय. तू नियमितपणे जात असलेल्या जिमचा तो परिणाम असावा कदाचित. पण 2 दिवसांपासून तू जिमलाही गेला नाहीस. मध्यंतरी तू बिलियर्ड्स खेळायला सुरुवात केली होतीस. कदाचित प्रोफेसर गॉर्डन सोबत त्याच्या क्लबमध्ये तू जायचास. पण अलीकडे तेही बंद केलंयस. आता मला वाटतंय की मी तुला भेट देण्यासाठी अतिशय योग्य वेळ साधली आहे. सध्याच्या तुझ्या लो पॅचमध्ये मी जर तुला चीअर अप करू शकलो, तर तुझी गाडी पुन्हा रुळावर यायला मदत होईल, नाही का? मी थक्क होऊन अल्फाकडे पाहतच राहिलो. अल्फा, तू माझ्या मागे एखादा डिटेक्टिव्ह लावून ठेवलायस की काय? तुला हे सगळं कसं समजलं? मी ओरडून विचारलं. मी इथे आल्यापासून कुठेही सोशल मीडियावर फोटो टाकले नाहीत, तुझ्या माहितीत कोणाला भेटलो देखील नाही. तू तर कधी माझा फोन देखील उचलत नाहीस. त्यामुळे थेट तुला माझी मनस्थिती आणि प्रोफेसर गॉर्डन वगैरे डिटेल्स कळणं शक्यच नाही. मग हे सगळं तुला समजलं कसं? अल्फाने त्याचं नेहमीचं स्मित केलं. तुला माझ्या पद्धती माहिती आहेत. मी केवळ शेरलॉक होम्सचं निरीक्षण निष्कर्ष शास्त्र वापरतो, बाकी काही नाही, तो म्हणाला. मी खोलीत माझ्या सभोवार पाहिलं. अल्फाला ते सगळे निष्कर्ष काढण्यात मदत करतील अशा कोणत्याही वस्तू खोलीत दिसत नव्हत्या. मी पुन्हा अल्फाकडे पाहिलं. माझ्या नजरेतील स्पष्टीकरणाची पृच्छा त्याला दिसली असावी. तो हसून उत्तरला. वरवरच्या वस्तूंनी मला हे निष्कर्ष काढता आले नसते, म्हणून मी तुझं कपड्यांचं कपाट उघडून पाहिलं. त्यासाठी तू मला क्षमा करशील अशी मी अपेक्षा करतो. तुझ्या कपड्यांवरून मला बऱ्याचशा गोष्टी समजल्या. जसं की इथे आल्यानंतर तुझी तब्येत खालावणं आणि कालांतराने पुन्हा सुधारणं. तुझ्या कपाटात काही शर्ट तू नेहमी वापरतोस त्याच्या एक साईज कमी असलेले मला आढळले. तू तुझ्या नेहमीच्या साईजपेक्षा लहान शर्ट का वापरले असशील? साहजिकच, तू अंगकाठीने बारीक झाला असणार, पण हे टी शर्ट मला थोडे जुने वाटले आणि सध्या कपाटाच्या तळाशी अलीकडे न वापरलेल्या स्थितीत पडलेले दिसले. म्हणजेच तुझी तब्येत खालावण्याची घटना ही बऱ्याच दिवसांपूर्वी घडलेली असणार. कदाचित तू या देशात पहिल्यांदा आलास तेव्हा. पण नंतर तू इथल्या खाण्याशी जुळवून घेतलंस आणि तुझी तब्येत पुन्हा सुधारली. सध्या वापरात असलेले कपडे मोठ्या साईजचे आहेत आणि ते हाच निष्कर्ष सांगतात की तू आता पुन्हा पूर्वीसारखा ठणठणीत झालायस. या कपड्यांवरूनच मला तुझ्या जिमबद्दलही समजलं. तुझे जिमचे कपडे आणि शूज वेगळे असतात हे मला ठाऊक आहे. हे कपडे लॉन्ड्रीतून 4 दिवसांपूर्वीच आलेत असं रिसीटवरून दिसतंय. पण तू ते वापरले नाहीयेस. तुझ्या जिमच्या शूजवर थोडीशी धूळ बसलीये. या गोष्टी हे दर्शवतात की तू गेले 4-5 दिवस जिमला गेला नाहीस. का? कदाचित तुझी तब्येत ठीक नसावी किंवा तुझी मनस्थिती पुन्हा बिघडली असावी. मी तुला खोलीतून आत येताना पाहिलं तेव्हा तुझी तब्येत मला अगदी ठणठणीत वाटली. मग उरली दुसरी शक्यता. कदाचित तुझं सगळ्यावरून लक्ष उडालं असावं आणि तुला घरची आठवण येत असावी. बरोबर ना? हा, तू अजूनही बदलला नाहीयेस अल्फा. मी आश्चर्यचकित होऊन म्हणालो. बारीक-सारीक निरीक्षणाद्वारे समोरच्याला थक्क करण्याची तुझी सवय अजून गेलेली नाही. तू माझ्या कपड्यांवरून माझ्या तब्येतीबद्दल निष्कर्ष काढल्याचे समजलं, पण मी मध्यंतरी बिलियर्ड्स खेळायला जायचो हे तुला कसं समजलं? तेही माझ्या प्रोफेसरच्या क्लबमध्ये. हे तू कसं ओळखलंस? त्याही उपर माझ्या प्रोफेसरचं नाव गॉर्डन आहे हे तुला कसं माहीत? अल्फा सहजपणे हसला. हे सगळं मला तुझ्या कपड्यांवरून समजलं नसतं. ते मला टेबलावर ठेवलेल्या तुझ्या रिसर्चच्या नोट्सनी सांगितलं. त्यात प्रोफेसर गॉर्डन हे नाव पुन्हा पुन्हा येतं. साहजिकच तू या प्रोफेसरसोबत रिसर्च करत असणार. बिलियर्ड्सचा निष्कर्ष मी तुझ्या हातावरचे निशाण पाहून काढला. बिलियर्ड्समध्ये एका हाताने स्टिक पकडून टेबलावरच्या बॉल्सवर नेम धरतात आणि त्यांना टेबलाच्या कोपऱ्यात असलेल्या छिद्रांमध्ये घालवण्याचा प्रयत्न करतात. असं करताना दुसरा हात स्टिकला स्थिर ठेवण्यासाठी आणि दिशा देण्यासाठी वापरला जातो, ज्याला ब्रिज हँड म्हणतात. तुझ्या डाव्या हाताचा अंगठा आणि चाफेकळी यांच्या मधल्या जागेत काहीतरी सतत घासल्याचे असे आडवे निशाण पडलेत.
तिथली त्वचा घट्ट होऊन चमकते. तू उजव्या हाताचा आहेस हे मला ठाऊक आहे. म्हणजे उजवा हात तू स्टिक हाताळायला वापरणार आणि डावा हात स्टिक गाईड करायला. म्हणजे डाव्या हातावर स्टिक घासल्याचे व्रण उठणं साहजिक आहे. पण हा माझा केवळ अंदाज होता. त्याला बळकटी दिली ती तिथे कोपऱ्यात ठेवलेल्या पावडरच्या डबीने. बिलियर्ड्सच्या स्टिकचं टोक गुळगुळीत राहावं यासाठी एका विशिष्ट पावडरचा वापर केला जातो, जिला चॉक असं म्हणतात. त्या चॉकची डबी तुझ्या खोलीत असणं हा तू बिलियर्ड्स खेळायला जात असल्याचा निर्देशक आहे. आता बिलियर्ड्स हा काही तरुणांचा खेळ नाही. तरुण पोरं फुटबॉल, क्रिकेट यासारखे मैदानी खेळ खेळतात. बिलियर्ड्स हा मध्यमवयीन आणि वृद्ध लोकांनी छंद म्हणून खेळायचा खेळ आहे. मग तुझ्यासारखा तरुण बिलियर्ड्सकडे कसा वळला? साहजिकच तुझा प्रोफेसर एखाद्या क्लबमध्ये बिलियर्ड्स खेळायला जात असणार आणि तुझी बिघडलेली मनस्थिती पाहून त्याने तुलाही सोबत नेलं असणार. सगळे निष्कर्ष बरोबर जागच्या जागी बसतायत ना? मी भारावून जाऊन हसलो. मित्रा, तुला खरं सांगू का? मला हा क्लासिक अल्फा पुन्हा अनुभवायला मिळाल्याचं फार समाधान वाटतंय. बारीक-सारीक निरीक्षणं करून त्यातून निष्कर्ष काढण्याचं तुझं तंत्र 3 वर्षांपूर्वी जितकं अफलातून होतं, तितकंच आजही आहे. तू काढलेले सगळे निष्कर्ष अगदी अचूक आहेत. माझं आयुष्य साइन वेव्हसारखं सतत वर-खाली होत असतं. मधूनच घरची आठवण येते, मध्येच रिसर्चची धुंदी चढते. केवळ विज्ञानाची आणि संशोधनाची आवड मला इथे टिकवून आहे. नाहीतर मी केव्हाच भारतात परत आलो असतो. मग मन रमवण्यासाठी बिलियर्ड्स झालं, व्यायामाला असे काही काही प्रयोग सुरू असतात. पण तू ज्यासाठी इथे आलायस ते तुझ्या हातून होतंय का? अल्फाने विचारलं. अर्थातच होतंय. मी एक रिसर्च पेपर गेल्या वर्षी प्रकाशित केला देखील आणि त्याला जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता आम्ही करत असलेलं संशोधन फार किचकट आहे. गणितात नवीन सिद्धांत तयार करावे लागतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करावा लागतो, खगोलशास्त्र शिकावं लागतं आणि हे सगळं करताना मला जाम मजा येते. पण रूमवर आलं की मात्र एकटं वाटतं. त्यात मी पडलो मितभाषी. स्वतःहून जाऊन कोणाशी बोलण्याचा, गट्टी करण्याचा माझा स्वभाव नाही. तू एक मला बडबड्या भेटलास आणि सतत मला तुझ्या ॲडव्हेंचर्समध्ये ओढून नेलंस. म्हणून मी निदान 4 खोल्यांच्या बाहेरचं जग बघितलं तरी. पण आता इथं तसं कोणी भेटण्याची शक्यताच नाही. त्यामुळे आयुष्याचा एक भाग रिकामा रिकामा वाटतो. हं, मी समजू शकतो. अल्फा सहानुभूतीपूर्वक आवाजात म्हणाला. घरच्यांशी बोलणं होतं का नाही तुझं? रोज होतं. पण त्यांच्याशी तरी किती आणि काय बोलणार? मी म्हणालो. आणि तू लेकाचा फोन उचलत नाहीस. स्वतःला छत्रपती समजतोस ना? त्यावर अल्फा हसला. तुला माहिती आहे ना, मला फोनवर लंब्या-चौड्या गप्पा मारायला आवडत नाही. कामाचं असेल तर ठीक, नाहीतर बोलायचं तरी काय? आपण भले आपलं काम भलं. हं, एकमेव मित्र भेटला तो असा भेटला. दुर्दैवच माझं. मी थोड्या रागानेच म्हणालो. वी मस्ट फाईट आवर ओन बॅटल्स माय फ्रेंड. दॅट्स व्हॉट मेक्स अस स्ट्रॉंगर. अल्फा म्हणाला. हां, हे आणखी पावशेरवरती, मी म्हणालो. अल्फा हसला. मी पुढे विचारलं, ते सोड. तुझं काय चाललंय? तुझी वेबसाईट पाहत असतो मी. चांगलाच प्रसिद्ध झालायस तू असं दिसतंय. केवळ मुंबईच नाही तर इतरही कुठे-कुठे मोठ्या प्रकरणांवर काम करून चांगलंच नाव कमावलंयस, असं मला समजलं. नाव किती चांगलं कमावलं हे मी काही सांगू शकणार नाही. पण मोठमोठ्या प्रकरणांवर काम करायची संधी मला मिळाली हे मात्र खरं. गेल्या महिन्यात नाशिकमध्ये होतो. एका सुप्रसिद्ध सतार वादकाच्या खुनाचं रहस्य उलगडण्यात मला यश आलं. त्यानंतर काही दिवस विश्रांती होते न होते तोच एक नवीन प्रकरण माझ्या हातात पडलं आणि मला तातडीने इथे यूकेमध्ये यावं लागलं. यूकेमध्ये शोध घ्यावा लागेल असं कोणतं प्रकरण तुझ्या खात्यात आलंय बरं? मी विचारलं. तुला अर्धप्रकाशित खिडकीचं प्रकरण आठवतंय का? त्याच्या शेवटाला गुन्हेगार पकडला गेल्यानंतर माझी रॉचे अध्यक्ष मिस्टर गुप्ता यांच्याशी एक संक्षिप्त भेट झाली होती, आठवतंय? अ, हो, आठवतंय. मी अल्फासोबत अनुभवलेलं मुंबईतील ते शेवटचं प्रकरण होतं.
ते माझ्या डोळ्यांसमोर अगदी कालच घडल्यासारखं उभं राहिलं. त्यावेळी त्यांनी मला रॉसाठी काम करण्याची ऑफर दिली होती आणि मी ती नम्रपणे नाकारली होती. पण तेव्हा मी त्यांना एक वचनही दिलं होतं. गरज पडल्यास केव्हाही त्यांच्या मदतीच्या हाकेला मी तत्परतेने प्रतिसाद देईन. अल्फा म्हणाला. आणि आता 3 वर्षांनी त्यांनी मला ती हाक दिली. काय सांगतोस? म्हणजे तू रॉचं काम घेऊन इथे आलायस? मी आश्चर्यचकित होऊन म्हणालो. होय, अल्फा म्हणाला. गुप्तांनी माझ्यावर भारतीय गुप्तचर यंत्रणेशी निगडीत एक कामगिरी सोपवली आणि ती पार पाडण्यासाठी मी इथे आलोय. एक प्रश्न विचारू का? मी म्हणालो. नो ऑफेन्स, पण रॉसारख्या भक्कम गुप्तहेर व्यवस्थेने तुझ्या मदतीवर अवलंबून राहण्याचं कारण काय? त्यांचे कित्येक एजंट्स जगभरात पसरलेत. माझी खात्री आहे की यूकेमध्येही असतील. पण ते सगळे सोडून तुझ्यासारख्या बाहेरच्या माणसावर त्यांनी विश्वास का टाकावा? माझा प्रश्न ऐकून अल्फाने किंचितसं स्मित केलं. खूप चांगला प्रश्न विचारलास, तो म्हणाला. रॉचं जाळं जगभरात पसरलेलं असताना गुप्तांनी मला या कामगिरीवर पाठवण्याची खरं तर काहीच गरज नव्हती. पण प्रसंगच असा उद्भवलाय की त्यांना त्यांचा स्वतःचा एकही माणूस या मिशनसाठी वापरणं शक्य होत नाहीये. मी भुवया आक्रसून त्याच्याकडे पाहिलं. अल्फा खुर्चीवर पुढे सरकत म्हणाला, मी ती कामगिरी नक्की काय आहे हे तुला सांगतो. पण हा भारताच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि मी जी माहिती तुला सांगणार आहे ती अत्यंत गोपनीय आहे. त्यामुळे याची कोणाला कानोकान खबर लागता कामा नये. समजलं? हो, मी तसंही कोणाशी काही बोलत नाही, असंही बोलणार नाही, मी म्हणालो. त्यावर अल्फा सांगू लागला. रॉचा इथे यूकेमध्ये एक एजंट होता. त्याचं नाव मनीष कुमार बेदी. 6 वर्ष त्याने यूकेमध्ये भारताचा गुप्तहेर म्हणून काम केलं. पाकिस्तानच्या ISI या गुप्तचर यंत्रणेचे काही हेर शोधून काढून त्यांची माहिती रॉला पुरवणं आणि त्यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय पातळीवर शिजणाऱ्या कटकारस्थानांच्या खबरी काढणं ही त्याची कामं होती. मला जितकं गुप्तांनी सांगितलं त्यावरून या बेदीने यूकेमध्ये सुमारच कामगिरी केली असं दिसतं. त्याला फार काही लीड्स मिळाल्या नाहीत आणि जरी कदाचित मिळाल्या असल्या तरी त्याने हेतुपुरस्पर रॉला त्या पुरवल्या नाहीत. 2 महिन्यांपूर्वी त्याच्या निष्क्रियतेमुळे त्याला फील्डवरून काढण्यात आलं आणि भारतात परत बोलावण्यात आलं. त्याला दिल्लीतील रॉच्या ऑफिसमध्ये डॉक्युमेंट मॅनेजमेंटचं काम देण्यात आलं. पण कदाचित बेदी हा मनुष्य सुरुवातीपासूनच कपटी आणि कारस्थानी होता. त्याला देशाच्या हिताशी काही देणं घेणं नव्हतं. गेल्या आठवड्यात रॉच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भारताने येत्या काळात अक्साई चीनमध्ये प्लॅन केलेल्या काही मिशन्सचा आढावा घेतला. त्याचं एक सारांशपर स्वरूपात बनवलेलं डॉक्युमेंट रॉच्या सिस्टीममध्ये ठेवलं होतं. ते डॉक्युमेंट मनीष बेदीच्या नजरेस पडलं असावं. त्याने त्याची कोणाच्या नकळत एक प्रिंट काढली आणि तो बाहेर पडला. त्याने रॉच्या सिक्युरिटीमधून ती प्रिंट बाहेर कशी आणली याबद्दल अजूनही कोणालाच निश्चित माहिती मिळालेली नाही. पण तो भारताच्या अत्यंत गुप्त अशा लष्करी कारवायांची यादी असलेली ती फाईल रॉच्या ऑफिसमधून बाहेर घेऊन येण्यात यशस्वी झाला. हे 2 दिवसांपूर्वी म्हणजे बुधवारी घडलं. त्यानंतर तो जो गायब झाला तो अजूनही कोणालाही दिसलेला नाही. आता बेदीच्या या उपद्व्यापाचा पत्ता रॉला कसा लागला हे मी तुला सांगतो. रॉच्या ऑफिसमध्ये सगळ्या गोष्टींचं रेकॉर्डिंग होत असतं. कोण कुणाला ईमेल पाठवतंय, कोण किती वाजता ऑफिसमध्ये येतं, जातंय, कोणाच्या सिस्टीममध्ये काय डेटा आहे याची सगळी माहिती तिथलं IT डिपार्टमेंट ठेवत असतं. त्याबरोबर कोणत्या झेरॉक्स मशीनवर कोणी काय प्रिंट मारली हेही त्यांना समजतं. गुरुवारी सकाळीच रॉमधील ITच्या एका माणसाच्या लक्षात आलं की मनीष बेदीने अक्साई चीन संदर्भातील एका डॉक्युमेंटची आदल्या दिवशी प्रिंट घेतली आहे. त्यांनी ताबडतोब गुप्तांना फोन करून विचारलं की बेदीला हे डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी कोणी सांगितलं होतं का? पण बेदीचा या प्रकरणाशी काही संबंध नाही असं गुप्ता म्हणाले. मग त्या प्रोजेक्टशी संलग्न इतरही लोकांना तसंच विचारण्यात आलं. पण त्यातल्या कोणीही बेदीला डॉक्युमेंट प्रिंट करायला सांगितलं नव्हतं. तेव्हा गुप्तांनी तातडीने बेदीला फोन लावला, पण त्याने उचलला नाही.
त्याच्या घरी माणसं पाठवण्यात आली, पण तो घरातून गायब झाला होता. एका इंटेलकडून गुप्तांना कळालं की बेदीला गुरुवारी सकाळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर लंडनच्या फ्लाईटमध्ये चढताना पाहण्यात आलंय. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज मागवून या गोष्टीची खात्री करून घेतली आणि तेव्हा हे प्रकरण किती गंभीर आहे याची त्यांना कल्पना आली. बेदीने धोका दिला होता आणि आता तो ही गोपनीय माहिती शत्रूला पुरवणार होता. भारतीय लष्कराने या मोहिमा आखण्यासाठी खूप मेहनत घेतली होती आणि त्याची माहिती जर शत्रू राष्ट्रांच्या हातात पडली तर सगळाच बट्ट्याबोळ होणार होता. बेदी लंडनला जातोय याचा अर्थ तो त्याचे UK मधले कॉन्टॅक्ट वापरून ही माहिती शत्रूला विकायचा प्रयत्न करणार हे उघड होतं. आता रॉचे UK मध्ये कित्येक एजंट्स आहेत आणि त्यांच्यावर बेदीला पकडण्याची जबाबदारी गुप्ता सोपवू शकत होते. पण अडचण अशी आहे की UK मध्ये काम करणारा एकन एक रॉचा माणूस बेदीला ठाऊक आहे. त्यांचं नेटवर्क त्याला ठाऊक आहे. त्यांची काम करण्याची पद्धत त्याला ठाऊक आहे. एवढंच काय, रॉच्या ऑफिसमध्ये काम केल्यामुळे इतर देशातील एजंट्सही त्याला चांगलेच ठाऊक आहेत. त्यामुळे त्याच्या मागावर रॉच्या एखाद्या एजंटला पाठवणं गुप्तांना मुश्किल होऊन बसलं. शिवाय आपल्या UKमधील वास्तव्यात बेदीने येथील इतर देशांच्या हेरांसोबत खूप घनिष्ठ संबंध जोडले होते. त्यामुळे सध्याच्या रॉच्या एजंट्सना UKची जितकी माहिती नाही तितकी माहिती बेदीला आहे. त्याला आपले कॉन्टॅक्ट्स वापरून सर्वांच्या नजरेपासून लपून राहणं सहज शक्य आहे आणि तेच त्याने केलंय. लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टपासून त्याचा पाठलाग करण्याचे आदेश गुप्तांनी त्यांच्या एजंट्सना दिले होते, पण त्यांना बेदीने बरोब्बर हेरलं आणि तो त्यांना चकवा देण्यात यशस्वी झाला. सध्या तो कुठे आहे याचा कोणालाच काही पत्ता नाही. त्याचा शोध इथले भारताचे आणि इतर काही मित्र राष्ट्रांचे एजंट्सही घेत आहेत. या सगळ्यावरून तू आता अंदाज लावला असशीलच की गुप्तांना मला या प्रकरणात ओढण्याची गरज का पडली. त्यांना वाटतंय की तू रॉचा एजंट नसल्यामुळे बेदी तुला ओळखणार नाही आणि त्यामुळे तू त्याच्यावर अनपेक्षित हल्ला करू शकशील. मी म्हणालो, अगदी बरोबर, अल्फा म्हणाला. बेदी कोणत्याही एजंटला दुरूनही ओळखू शकतो. पण एखादा हेर खात्यात कधीही काम न केलेला मनुष्य त्याच्या मागावर सोडला तर तो बेसावध राहील आणि त्याच्याकडून ती गोपनीय कागदपत्र हस्तगत करता येतील असा विचार गुप्तांनी केला आणि त्यांना माझं नाव सुचलं. त्यांनी काल सकाळी मला बोलावून परिस्थितीची कल्पना दिली आणि एकूणच प्रकरणाचं गांभीर्य समजावून सांगितलं. माझा होकार मिळताच त्यांनी पुढच्या 1 तासात माझं फ्लाईट बुकिंग, लगेज, ट्रान्सफर वगैरे सगळ्या गोष्टी अरेंज केल्या आणि अशा प्रकारे मी UKमध्ये येऊन धडकलो. अजून बेदी कुठे जाऊन लपलाय याचा पत्ता लागलेला नाही, पण एकदा का तो सापडला की मग माझं काम सुरू होणार आहे. बेदी कुठे लपलाय हे तुला इथे बसून कसं कळणार? मी विचारलं. ते मला नाहीच कळणार, अल्फा म्हणाला. रॉचा लंडनमधील नेटवर्कचा एक प्रमुख आहे. त्याचं नाव किरण कोठारी. मराठी मनुष्यच आहे. तो बेदीचा छडा लावण्याच्या कामात व्यग्र आहे. गुप्तांनी आम्हाला एकमेकांची ओळख करून दिली आहे. कोठारी मला म्हणाला की त्यांना बेदीचा ठावठिकाणा कळताच तो मला कळवेल आणि लगेच त्याच्याकडून ती गोपनीय कागदपत्र हस्तगत करण्याचा प्लॅनही मला सांगेल. तोपर्यंत मी केवळ वाट पाहायची आहे. मी त्याला कळवलं की मी केम्ब्रिज येथे उतरतोय आणि पुढची बातमी मिळताच हालचाल करेन. हां, हे बरं केलंस. त्यानिमित्ताने आपली भेट झाली. मी आम्हा दोघांचे रिकामे झालेले कप उचलून सिंकमध्ये नेऊन ठेवले. खरंच हे सगळं भयंकर आहे. आपल्याच एका माणसाने देशाची इतकी गोपनीय माहिती चोरावी, विश्वासच बसत नाही. पैशांची हाव, दुसरं काय, अल्फा म्हणाला. लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी किती नीच पातळीवर जाऊ शकतात याची नवनवीन उदाहरणं मी या धंद्यात राहिल्यामुळे रोज पाहत असतो. एकीकडे आपले जवान आहेत जे सर्वस्वाचा त्याग करून देशासाठी जीव द्यायला तयार होतात आणि एकीकडे हे असले लोक काही लाख कोटी रुपयांसाठी देशाची राख रांगोळी करायला मागेपुढे पाहत नाहीत. माझ्याही मनात या बेदी नावाच्या माणसाबद्दल विलक्षण चीड उत्पन्न झाली. भारताच्या जवानांचं उदाहरण तर फार लांबच. इथे मी स्वतः केवळ भारतापासून काही काळ दूर राहिल्यामुळे व्याकुळ झालो होतो. भारतात कधी जायला मिळतं, आपल्या लोकांसोबत कधी राहायला मिळतं, हा विचार सतत माझ्या मनात यायचा.
अशावेळी बेदीसारखी माणसं जी भारतात राहतात, भारताच्या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या गुप्तचर यंत्रणेत काम करतात, त्यांनी स्वतःच्या कामाचा अभिमान वाटून घेण्याऐवजी असं कृत्य करून देशाबाहेर पळून जावं, माझ्यासाठी हे अनाकलनीयच होतं. तुझ्या मोहिमेत यश येवो हीच माझी इच्छा आहे. त्या बेदीला पकडून चांगल्या मुसक्या आवळा त्याच्या, मी म्हणालो. ते तर करायचं आहेच, अल्फा म्हणाला. सध्या तरी ही मोहीम माझ्या एकट्याची आहे. पण तुला हवं असेल तर तू माझ्यासोबत येऊ शकतोस. ते ऐकून मी चमकलो. अल्फाच्या डोळ्यात लकाकी उतरली होती. अल्फा, ही अत्यंत गुप्त कामगिरी आहे असं तूच म्हणालास ना? मग माझं या कामात सहभागी होणं कसं शक्य आहे? मी आश्चर्यचकित होऊन म्हणालो. का शक्य नाही? जोपर्यंत मी रॉच्या कोणत्याही एजंटला सोबत घेत नाही, तोपर्यंत रॉची सुद्धा काही हरकत असायचं कारण नाही. आणि मी नेहमी म्हणतो तसं, मला प्रत्येक साहसात नेहमी कोणीतरी सोबती लागतो. माझी बडबड ऐकायला आणि मला मदत करायला सुद्धा. तुझ्या असण्याने मिशनमध्ये काही फरक पडणार नाही, झाली तर मदतच होईल. त्यामुळे तुझी इच्छा असेल तर तू माझ्यासोबत येऊ शकतोस. आजपर्यंत अल्फाच्या हाकेला मी प्रतिसाद दिला नाही असं कधीच घडलं नव्हतं. पण यावेळी गोष्ट वेगळी होती. आम्ही दुसऱ्या देशात होतो. केम्ब्रिजसारख्या प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीत माझी पीएचडी सुरू होती. जर मी कोणत्याही संशयास्पद परिस्थितीत सापडलो तर मला सरळ घरचा रस्ता दाखवण्यात येणार होता आणि माझं रिसर्च अर्धवट सोडून मला कुठेही जायचं नव्हतं. पण दुसऱ्या बाजूला मी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो ती आपणहून माझ्यासमोर येऊन उभी ठाकली होती. मला भारतात जाता येत नसलं तरी दैवयोगाने आता स्वतः अल्फा यूकेमध्ये येऊन पोहोचला होता. तीच जुनी साहसाची चाहूल, तोच अल्फा स्पेशल उत्साह आणि तोच रहस्यभेदापर्यंतचा प्रवास. अल्फासोबत या कामगिरीत सहभागी होणं मला आणखी 3 वर्ष यूकेमध्ये राहून जोमाने रिसर्च करण्यासाठी पुरेसं बळ देणारं ठरणार होतं. माझी वरखाली होणारी मनस्थिती स्थिर करणारं ठरणार होतं. मी काही क्षण विचार केला आणि म्हणालो, मी तयार आहे. मला ठाऊक होतं तू नाही म्हणणार नाहीस, अल्फा आनंदित चेहऱ्याने म्हणाला. तू कोणत्याही अडचणीत येणार नाहीस याची जबाबदारी माझी. फक्त हे सगळं तुझ्या शेड्यूलमध्ये कसं बसवायचं हे तूच पहा. प्रोफेसर गॉर्डनला तो रिसर्च पेपर लवकरात लवकर पूर्ण करून हवाय ना? मी पुन्हा एकदा चमकलो. मग माझं लक्ष टेबलावरील स्टिकी नोट्सकडे गेलं. त्यावर मी लिहून ठेवलेल्या डेडलाईन्स अल्फाने वाचल्या असणार हे माझ्या लक्षात आलं. मी हसलो. ते मी पाहून घेईन. सोबत लॅपटॉप घेऊन फिरावं लागेल, पण मॅनेज होईल, मी म्हणालो. व्हेरी गुड, अल्फा म्हणाला. कोठारीचा फोन येईपर्यंत काही वेळ आपल्याजवळ आहे. छान गप्पा मारू, थोडं खाऊ आणि विश्रांती घेऊ. पुढे एक सनसनाटी साहस आपली वाट पाहत आहे आणि त्यासाठी आपली तयारी 100% असायला हवी. मी हसून मान डोलावली. अल्फा केम्ब्रिजमध्ये माझ्या रूमवर आलाय यावर अजूनही माझा विश्वास बसत नव्हता. कदाचित हे एक स्वप्नच असेल. अशी स्वप्न मला आधीही पडली होती. पण तो खरोखरच आला होता. आणि आम्ही एका नव्या साहसाच्या तोंडाशी होतो. केवळ या विचारानेच माझ्या मनाची मरगळ कुठल्या कुठे पळून गेली आणि त्या रात्री मला शांत झोप लागली.